स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, दोन्ही पक्षांच्या आढावा बैठका घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक, पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाशिवाय पोलीस अधिकारी लाठीचार्ज करू शकत नाहीत। छगन भुजबळांच्या अंतर्वाली प्रकरणातील आरोपावरून रोहित पवारांचं प्रत्युत्तर, तर भुजबळांचा अभ्यास कच्चा असल्याचा लगावला टोला। बंडू आनेकच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर बँक अकाउंटही केलं सील। मोठं युद्ध करून देशाच्या विकासाला थांबवलं नाही, दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं। नेटवर्क 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं विधान। संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा आज बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग सज्ज, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राहणार उपस्थित। आजपासून मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद, बंद दरम्यान अत्याधुनिकीकरण आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याची कामं मार्गी लावणार। कर्नाटक बँक दरोड्यातील बॅग मंगळवेढाच्या हुलजंती इथे सापडली, बंद असलेल्या घराच्या छतावर सापडलेल्या बॅगमधून 6.5 किलो सोनं आणि 41 लाखांची रोकड जप्त। आणि जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती, सैन्यदलाचं सर्च ऑपरेशन सुरू। तुळजापूरमधील बस स्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बस स्थानक करण्यात आलेलं आहे, तर जुन्या बस स्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असं करण्यात आलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बस स्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं। नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं, पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं। सांगोल्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, यामुळे अनेक भागात पाणी शिरलंय, तर जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे, शेती पिकाचंही मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे, पावसामुळे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले, जळकोट नळदुर्ग रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। नाशिकच्या मालेगाव मनमाडसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला, पावसामुळे सखल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, याचा फटका कांद्याच्या पिकाला बसलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे आणि यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प 100% भरलेला आहे। गल्हाटी प्रकल्पात गोदावरी नदीतून पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती गेल्या 20 वर्षांपासून करते। दरम्यान आता गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं जलपूजन करण्यात आलं। धुळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांविरोधात निषेध आंदोलन केलं, यावेळी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सावंतवाडी नगरपालिकेतील त्या कंत्राटी कामगारांनी केलेलं आंदोलन हे कायदेशीर होतं, त्यांना सर्व माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता। या आंदोलकांची निर्वाह भत्त्याची मागणी मान्य झालीच पाहिजे, आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घेतली। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे। महिन्याभरात मागणी पूर्ण न केल्यास बंजारा समाजातील सर्वपक्षीय आमदार एकत्रित राजीनामा देणार असल्याचं ते म्हटले। विदर्भातील महसूल सेवकांचं नागपुरात गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। यवतमाळच्या उमरखेडमध्ये सकल ओबीसी समाजानं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, ओबीसी आरक्षणामध्ये कुणाचाही समावेश नको अशी मागणी यावेळी करण्यात आली। यवतमाळच्या कामठवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली।
अर्धवट स्थितीमध्ये बंद पडलेला रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ बुजवावा या मागणीसाठी खामगावात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तात्काळ उपाययोजना न केल्यास पाण्यात उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। गोंदिया जिल्ह्यातील काळीमाटी गावात ग्राम रोजगार सेवक निवड प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। नांदेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। शेतकऱ्यांना योग्य मदत न दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। फेरविचार करून योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली। मालेगावात वोट चोरीच्या मुद्द्यावरून माजी आमदार आसिफ शेख आक्रमक झाले। यावेळी त्यांनी भर पावसात मोर्चा काढला। दरम्यान त्यांनी 42,000 मतांची चोरी झाल्याचा आरोप केला। कन्नडमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारनं अनोखं आंदोलन केलं। अंगावर कागद चिटकवत मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। यावेळी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी नष्ट झालेल्या पिकांची झाडं उपविभागीय कार्यालयामध्ये आणली। तातडीनं पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली आहे। कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना करण्यात आली आहे। कुंभमेळा शिखर समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री फडणवीस तर मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली। बंडू आनेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। दरम्यान 7 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडू आनेकर आणि कुटुंबाचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। आयुष कोंकर हत्या प्रकरणात सुटकेसाठी आर्थिक व्यवहार करता येऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ गँगच्या 5 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणातील 5ही आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यातील चडचण इथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हुलजंती गावातील एका बंद घराच्या छतावर आढळून आला। 6.5 किलो सोनं आणि 41.5 लाख रोकड असलेली बॅग पोलिसांनी हस्तगत केली। सोन्याची चेन लंपास करत सलून चालकानं 75 वर्षीय वृद्धाची हत्या करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मीरा रोडमध्ये ही घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। विष्णुपूर जिल्ह्यातील नंबोल परिसरात सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या मुंबई गोवा महामार्गावरील झारापमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला। एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानं 8.5 लाखांची रक्कम सुरक्षित आहे। चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नंदुरबारहून पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली। यात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीमध्ये 16 वर्षीय तरुणी वाहून गेल्याची घटना घडली आहे। यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तरुणीला वाचवलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चोपडा तहसील कार्यालयामध्ये मतदार यादीतील पडताळणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक तसंच 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांकाची पडताळणी सुरू आहे। नंदुरबारहून पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली। यात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीमध्ये 16 वर्षीय तरुणी वाहून गेल्याची घटना घडली आहे। यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तरुणीला वाचवलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। उल्हासनगर परिसरात पदाधिकाऱ्यांची भेट घेत असताना शहाड रेल्वे स्थानकाबाहेर राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवला। यावेळी हिंदी नावाची पाटी देखील स्थानक परिसरात लावण्यात आली होती। दरम्यान राज ठाकरेंच्या आदेशानंतर हिंदी नावाची पाटी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, मात्र आवर या दोन्ही बाजूंनी घातला पाहिजे। रानावनात फिरणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाला जी भाषा येते तीच तो बोलणार अशा शब्दात भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे पडळकर यांची बाजू घेतली। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हेंनी खरपूस समाचार घेतलाय। 17-18 तास उलटूनही भाजपनं अथवा मुख्यमंत्र्यांनी पडळकरांबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही। दिलगिरी तर सोडाच, पण त्यांना खंतही वाटत नाही असं अमोल कोल्हे म्हटले।
पडळकरांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही. कुणाच्याही आईवडिलांवर बोलण्याचा अधिकार पडळकरांना नाही. पडळकरांशी चर्चा करणार असून अशी वक्तव्य ते परत करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कामधंद्यावर लक्ष द्यावं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, सरकारच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय. तर शेती विकू नका असंही आवाहन कडूंनी शेतकऱ्यांना केलंय.